नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मॅक्स एक्सपेरिमेंट यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला थंबनेल बघून आपल्या व्हिडिओ टॉपिक कळाला असेल काय। तर आपल्या जवळ इथं नारळ आहे। नारळ सुदर्शन भाऊ दाखवा आपल्या जवळ किती नारळ आहे ते। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या जवळ किती नारळ आहे ते। तर या नारळांचं आपण काय करणार आहे तुम्हाला कळालं असेल व्हिडिओच्या थंबनेल मध्ये। तर आपण पहिल्यांदा नारळ सोलून घेऊ। नारळ सोलल्यानंतर त्याचं तेल बनवणार आहे। हा मित्रांनो, आपण तेल बनवणार आहे नारळांचं। तर चला कसं तेल बनवते तुम्हाला पण प्रोसेस दाखवतो। जर तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर सेट करा। तर चला आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करू। तर मित्रांनो, आपल्याकडे एक नारळ सोलायला जुगाड आहे। तर त्याची अशी सिस्टीम आहे, आपण इथं नारळ खुपसायचं असं, तसं नाही हां, आणि हे फक्त वरती करायचं, नारळ सोलतं। तर तुम्हाला दाखवतो कसं नारळ सोलतं। तर मित्रांनो, तुम्हाला आहे ना सुरुवातीला एक नारळ सोलून दाखवतो, आणि तुम्हाला बोर नाही होऊ त्यासाठी ना बाकीचे नारळ जे सोलणार आहे त्याची व्हिडिओ मी फास्ट करतो। तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचा दुसरा दिवस आहे। तर काल पाऊस झाला त्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ शूट करता नाही आला। तर आपल्या जवळ इथं नारळ आहे आणि नारळाचे आपले सालपटा काढून घेतले, ते सालपटा याच्यात ठेवले। तर आपण नाही का नारळाचं पाणी काढून घेऊ आणि 3 इंच आपण वजन करून बघू किती वजन भरतं ते। तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपण आज। तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला नारळाच्या पाण्याचा आवाज ऐकवतो। कसा आवाज येतो सांगा नक्की। आला ना मस्त आवाज एकदम। तर चला मित्रांनो, आपल्या नारळाचं पाणी सगळं काढून घेऊ अगोदर। तर चला सुरू कर। तर मित्रांनो, आपण आपल्या जवळ इथं पक्कड आहे आणि स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आपण नाही त्याची भूल काढून त्यातलं पाणी बाहेर काढून घेऊ। मित्रांनो, पाण्यात थोडा कचरा आहे, कचरा म्हणजे त्याचे पार्टिकल्स पडलेले आहे त्याच्यात। तर आपण नाही का एकदा गाळून घेऊ त्याला चाळणीच्या मध्ये। मित्रांनो, आपण आपलं पाणी गाळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती स्वच्छ पाणी, एकदम प्युअर। तर चला आपण आपले याचं खोबरं काढून घेऊ आणि बघू किती खोबरं भरतं आपलं। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा खोबरं काढून घेऊ। तर चला सुरू कर। तर मित्रांनो, मी पण मदत करू लागू राहिलो सुदर्शन भाऊला। तर चला आपण पटापटा उरकून घेऊ। तर मित्रांनो, आपलं एवढं खोबरं काढून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही आपलं एवढं खोबरं भरलेलं आहे, एवढी कढईवर खोबरं निघलंय। तर चला आपण याला मोजून बघू, त्या पाण्याला पण मोजून बघू खोबऱ्याच्या, पण मोजून बघू किती वजन निघतं। तर मित्रांनो, इथं आपल्या जवळ काटा आहे आणि कढई, पहिलं कढईचं वजन करून त्याला मायनस करून घेऊ, त्याच्यानंतर आपण टलपर्यंतचं वजन करू, नंतर खोबऱ्याचं वजन करू आणि त्याच्यानंतर आपलं पाणी ना त्याचं वजन करून बघू किती भरतं ते। चला तर बघू। तर इथं काटा चालू करून घेऊ मित्रांनो आपण। तर मित्रांनो, 13.2 ग्राम असं वजन भरलेलं आहे। तर आपण त्याला मायनस करून घेऊ। तर मित्रांनो, 30.5 एवढं वजन भरलेलं आहे। तर मित्रांनो, याच्यात खोबरं टाकून घेऊ आणि बघू किती वजन भरतंय। तर मित्रांनो, 41.4 एवढं वजन भरलेलं आहे। तर चला आता आपण नारळाच्या पाण्याचं वजन करून बघू। तर 12.7 ग्रॅम एवढं वजन भरलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आपण वजन केलेलं किती भरलेलं आहे ते। तर तुम्हाला सांगतो एकदा। तर आपले कवच जे आहे ना ते 30.5 ग्रॅम एवढे भरलेले आहे आणि जे खोबरं आहे 41.4 ग्रॅम एवढं भरलेलं आहे आणि जे पाणी आहे ना ते 12.7 ग्रॅम एवढं भरलेलं आहे। तर पूर्ण नाही का ते 84.6 टोटल एवढं झालेलं आहे। तर आपलं पाण्याचं काही तसं काही काम नाही, तर आपण पाणी पिऊन घेऊ। तर चला तुम्हाला पण दाखवतो आम्ही पाणी कसं पिऊ। तर आपल्या जवळ इथं ग्लास आहे, ग्लासामध्ये पहिल्यांदा पाणी गाळून घेऊ। मित्रांनो, ग्लासाला पण वर पाणी
तुम्ही बघू शकता अजून पण थोडं पाणी उरलेलं आहे. एवढा ग्लास तुम्हाला प्यायचंय का सर? नाही तुम्ही अगोदर तर मित्रांनो आणलं का तुम्ही? बघा मित्रांनो चेस. तर चला मित्रांनो आपण आपली पुढची प्रोसेसला सुरुवात करू. तर आपलं खोबरं जे आहे ना ते मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेऊ. ते ग्राइंड करायच्या टायमाला नाही का त्याच्यात आपलं घरचं जे पाणी ना ते टाकणार आहे. आपण या पाण्याचा वापर नाही करणार. तर चला आपण मिक्सर घेऊन येऊ आणि त्याचं भांड मिक्सरचं. तर मित्रांनो आपण आपलं खोबरं नाही का ते बारीक बारीक करून घेऊ. असं तुम्ही बघू शकता हे असं बारीक बारीक करून घेऊ. बारीक बारीक करण्याचं कारण एकच आहे, कारण की नाही का हे मिक्सरचं भांडं छोटं आहे आणि त्याच्यात जर मोठे आपण पीस जर टाकले खोबऱ्याचे तर ते ब्लॉक पण होऊ शकतं आणि खराब पण होऊ शकतं. त्यामुळे आपण नाही का याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण खोबऱ्याचे बारीक तुकडे केले. आता ते मिक्सरमध्ये दळून घेऊ. तर मित्रांनो आपली पेस्ट तयार झाली. आपण ती साईडला काढून घेऊ. पुन्हा नवीन पेस्ट बनवू. तर मित्रांनो आपलं नाही का इथं एवढं काढून झालेलं आहे. तर शेवटचा बॅच राहील तो पण काढून घेऊ. कधी कुठे तर हा. तर मित्रांनो आपला शेवटचा बॅच पण काढून झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपलं वाटण कसं झालेलं आहे ते. तर ज्यादा पाणी पण नाही आपल्या वाटणामध्ये. तुम्ही बघू शकता एकदम घट्ट वाटण आहे. तर ना आपल्याला काय करायचंय आता हा जो पेस्ट बनवली आपण ही पेस्ट ती ना आपल्याला उपारण्याने गाळून घ्यायची. त्यासाठी आपण उपारणं पण आणले आणि खाली मोठं पातेलं पण आहे आपल्याकडे. तर चला ती गाळून घेऊ. हे मिक्सर ठेवू साईडला. तर चला आपण गाळून घेऊया. मित्रांनो तुम्ही बघू शकता नारळाचं दूध कसं निघू राहिलं ते. आणि आपल्याला जे तेल बनवण्यासाठी पाहिजे नाही आपल्याला ते हेच लिक्विड पाहिजे नाही. तर तुम्ही बघू शकता कसं पटापटा पडते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे लिक्विड आहे ते लिक्विड आपण आहे ना एका कढईमध्ये ना तापवणार आहे. आपण दूध कसं आटवतो तसंच आपण ते आटवणार आहे. आटवल्याच्या नंतर जे खाली उरल ते आपलं तेल असतं रे नारळाचं. तर मित्रांनो तुम्ही जे हे खोबऱ्याचं हे चुरा बघू शकता. हा चुरा आहे ना वेस्टेज नाही. आपण याच्यापासून बर्फी बनवू शकतो. खोबऱ्याचे लाडू बनवू शकतो. खोबऱ्याची आपण बर्फी बनवू शकतो. आता सध्या आपलं हे काही कामाचं नाही. तेल बनवण्यासाठी आपल्याला फक्त हे लिक्विड पाहिजे नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण जे नारळाचं लिक्विड बनवलं होतं ते असे. तर मित्रांनो तुम्हाला एक अँटिक वस्तू दाखवतो जे आता सध्या कोणाच्याच घरात बघायला भेटत नाही. ती आपल्या आजी आजोबांच्या काळात बघायला भेटायची स्वयंपाक बनवण्यासाठी. ती वस्तू म्हणजे एकच मिनिट तुम्हाला दाखवतो. ती वस्तू म्हणजे स्टोव. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याकडे स्टोव आहे. तो रॉकेलवर चालतो. तर आम्ही कालच रॉकेल आणले आणि स्टोव रिपेअर केलाय तुम्हाला दाखवण्यासाठी. तर चला आपण आपल्या स्टोववरती तेल बनवूया. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का स्टोव कसं चालतो ते? तर तुम्हाला त्याची प्रोसेस पण सांगतो कसं चालतो ते. तर इथं जे मेकॅनिझम आहे ते सांगतो. इथं नाही का एक हे कॅप काढ. मी कॅमेरा जवळ आणतो फक्त एकच मिनिट. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे स्टोव कसा काम करतो. तर आपले जो इथं स्टोव आहे इथं त्याची कॅप असते आणि इथून नाही का रॉकेल टाकत्या आणि ह्या बाजूने त्याला पंप करत्या. पंप केल्यानंतर इथून रॉकेल बाहेर येतं. हे फनेल आहे. फनेलमधून रॉकेल बाहेर आल्यानंतर हे वाटीमध्ये साचतं. वाटीमध्ये साचल्यानंतर त्याला आग लावायची. आग लावल्यानंतर हे जे फनेल आहे ना ते म्हणजे मोठा जाळ पकडीचा. आणि ही जी चावी आहे ना ही चावी याचं नाही का स्टोवचा स्पीड कमी जादा करण्यासाठी. तर तुम्हाला कळालं असं कसं आहे. तर तुम्हाला दाखवतो पण कसा वर्क होतो तो. मी पंप मारणार आहे. पंप मारल्यानंतर इथं रॉकेल बाहेर येईल. तर त्या वाटीत रॉकेल साचेल.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वाटीत रॉकेल साचायला लागलेलं आहे. तर आपण त्याला आग लावू. आपलं जो हे टूल आहे यांनी नाही का हे स्टोव ऑपरेट होतो. तर हे जे फनेल आहे ना, फनेलमध्ये एक छोटासा हे होल आहे. त्या होलमध्ये हे टूल आपलं जर स्टोव चांगलं परफेक्ट वर नसन करीत ना, तर असं पिनाने छत्र मोकळं करायचं त्याच्यातलं गाणगुतीला असली. तर मित्रांनो आपण स्टोव बाहेर घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आपलं स्टोवला वारं लागत आहे पण काय अडचण नाही. तर तुम्ही बघू शकता स्टोवच्या थेंब बाहेर येते, थेंबचा आवाज कसा येतो ऐकू शकता तुम्ही. तर चला आता आपण आपलं रिअल प्रोसेसची सुरुवात करून घेऊया. खोबऱ्याचं जे दूध बनवलं होतं आपण ते, तर आपण हे दूध आहे ना कढईत टाकून घेऊ. आणि आता आपल्याला नाही ना, आपण जसं दूध आटवतो का सेम तीच प्रोसेस करायची आहे. हे दूध सारखं आपल्याला हलवीत राहायचंय, कारण की ते खाली चिटकलं नाही पाहिजे, जळालं नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे सारखं हलवत राहायचं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जो पेस्ट होती ही थोडीशी ना ऑइली दिसून राहिली. ही जेव्हा पूर्ण घट्ट होईल, आटवून जाईल, तेव्हा त्याच्यामध्ये फक्त तेल उरण आणि थोडासा चोथा उरल त्याचा, बाकी काहीच नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं तेल किती भारी दिसते. आता ते अजून थोडंसं काहीतरी 10 मिनिटं आपण अजून शिजवू त्याला आणि आपलं तेल काढून घेऊ. कुठलंही केमिकल नाही त्याच्यामध्ये, पूर्ण प्युअर तेल आहे. आणि तुम्हाला माहिती का आपलं महाराष्ट्र सोडून बाहेरच्या जर राज्यांमध्ये तुम्ही बघितलं तर गोड तेल सोडून नारळाचं जे तेल असतं ते त्यालापासून स्वयंपाक बनवतात लोक. तर तुम्ही बघू शकता आपण केसांना लावण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो, बॉडी लोशन म्हणून पण त्याचा उपयोग होतो. मित्रांनो आपण नाही का त्याला थोड्या वेळ थंड व्हायला ठेवू आणि थंड झाल्यानंतर त्याला काढून घेऊ. तो आहे ना तो साईडला करू आणि ते तेल आहे ते साईडला करू. आता आपण पहिलं तेल काढले तिथं पातेलं आहे. आता आपण पुन्हा दुसरी प्रोसेस करतोय. पुन्हा नारळाचं दूध टाकून आपण पुन्हा तेल बनवतो. मित्रांनो आपलं नाही का खोबऱ्याचा सेकंड बॅच पण तयार आहे, तेलाचा, खोबरेल तेलाचा बघू शकता तुम्ही. आणि आपण जे तेल बनवलेलं आहे ना, हे तेल नॅचरल आणि ऑर्गॅनिक आहे. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आम्ही खूप कष्ट घेतलेले, सकाळपासून उभं आहे. तुम्हाला दाखवलं आम्ही टायमिंग, मागाशी बनवायचा टायमिंग दाखवला, तो तुम्हाला पहिली प्रोसेस केली त्याचा टायमिंग नव्हता दाखवला. तर बघू शकता तुम्ही आम्ही किती कष्ट घेतोय. तर तुम्ही कष्टासाठी आमच्या एक लाईक तर बनतो, तर तुम्ही नक्की करा एक लाईक आणि सबस्क्राईब पण करा जर तुम्हाला जमलं तर. फक्त काय तुम्हाला पैसे नाही द्यायचे, ते लाल कलरचं बटन ते तेवढं दाबायचंय. आणि आमचे व्हिडिओ जर म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल त्या व्हिडिओची. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं 1 लिटर हे काय म्हणत्या म्हणजे काय होतं आपण रॉकेल. हा, तर 1 लिटर रॉकेल मध्ये आपला स्टोव किती वेळ चालू आहे तुम्ही बघू शकता. मी विसरलो होतो ऑइलचं नाव, रॉकेल केरोसिन जे आपण टाकलं होतं ते किती वेळ चालू आहे ते बघू शकता तुम्ही. आपली फ्लेम पण जास्त हाय नाही, लो फ्लेम मध्ये चालू आहे. कारण की चालू नाही त्यामुळे मग हा डब्बा सरकवतो. तुम्हाला जी प्रोसेस चालू आहे दिसत. वारं चालू नाही म्हणजे वारं चालू आहे पण थोडं थोडं चालू आहे, नॉर्मल. तुम्हाला झाडांचं माग दिसत असेल हवा चालू आहे की नाही. बॅच काढून घेतला त्याने आणि आता ही लास्ट बॅच. तर तुम्ही बघू शकता हा पदार्थ थोडासा काढतो मी साईडला. आपलं
हे जे नारळाचं दूध आहे आत्ताच टाकलेलं आहे आम्ही. तुम्ही बघू शकता नारळाचं दूध आत्ताच टाकलं. तर मित्रांनो आपला थर्ड बॅच चालू आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो आता व्हिडिओची क्वालिटी डाऊन झाली असेल त्यामुळे मग आता काही करू शकत नाही, अंधार पण पडायला लागलेला आहे. थर्ड बॅच चालू आहे, तर जो रिझल्ट निघाल ना तो तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो. आता तर काही दाखवणं पॉसिबल नाही, तरी पण दाखवायचा तर प्रयत्न करणारच आहे. आता तुम्हाला दाखवतो टाइम किती झालेला आहे आपला. मागाशी टाइम दाखवलं तुम्हाला चालू मी पण सांगितलं नव्हतं किती टाइम झाला. बघू शकता तुम्ही 7:12 झालेली आहे आणि अंधार पण बघू शकता किती पडले. तर मित्रांनो फायनली आपलं तेल याच्यामध्ये तयार आहे. तर तुम्हाला आता हे दिसेल की नाही ते सांगू नाही शकत, कारण की आता अंधार पडलाय. ते तुम्हाला आम्ही सकाळी दाखविल. तर अभिजित भाऊ आपल्याला स्टोव बद्दल तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन देणार. तर मित्रांनो तुम्हाला नाही का सकाळी ते स्टोवची फ्लेम दिसली नाही दिवस असल्यामुळं, तर आता बघू शकता तुम्ही स्टोवची फ्लेम कसा आपला स्टोव वर्क होतो. तर खूप तापलेलं आहे आपलं तेल बनवून. तर तुम्हाला जवळून पण दाखवतो आपला स्टोव कसा वर्क होतो ते. हे बघा त्याच्यामधून जे आहे ना ते रॉकेल बाहेर येते, बघू शकता तुम्ही. रॉकेल जे आहे ना ते असं स्प्रेच्या फॉर्म मध्ये बाहेर येतं आणि वरती आपली आगीची फ्लेम चालू आहे बर्नर मुळे. कमी करायचं असं ना, हे बघा इथं नाही का चावी आहे, या चावीला जर कमी केलं ना असं म्हणजे फिरवली ना तर याच्यातून ऑक्सिजन बाहेर निघतो. गॅस ऑक्सिजन म्हणतो गॅस बाहेर निघतो आणि आपली फ्लेम कमी होती. बघा फ्लेम दाखवा, आपली फ्लेम हळूहळू कमी व्हायला लागलेली. जर आपल्याला थांबायचं असेल ना चावीला पुन्हा टाईट करून घ्यायचं आणि आपली फ्लेम बघा स्टेबल झालेली आहे. पुन्हा जर आपल्याला वाढवायचं असेल ना याला पंप करायचं. बघू शकता मित्रांनो आपली फ्लेम वाढलेली पुन्हा. तर चला बंद करू आता गॅस स्टोवला पूर्णपणे. तर मित्रांनो आपला स्टोव बंद झाला. तर मित्रांनो आजचा दिवस तुम्ही बघितला आपला पूर्ण प्रोसेस मध्ये गेलेला आहे. तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो, म्हणजे उद्याच्या दिवसात दाखवतो आपलं तेल कसं झालेलं आहे. ते आता अंधार पडल्यामुळे दिसून नाही येणार. तर चला उद्या भेटू तुम्हाला. तर मित्रांनो आज व्हिडिओचा तिसरा दिवस आहे आपला. तर तुम्ही बघू शकता आपला फायनल रिझल्ट काय आलेला आहे. तर आपलं प्युअर तेल जे आहे ना ते खोबऱ्याचं ते बघू शकता तुम्ही. आपण आपल्या ऑर्गॅनिक ते पद्धतीने बनवलेले घरगुती तेल आहे. तर बघू शकता तुम्ही कसं तेल आहे. तर सुदर्शन भाऊ तुम्ही काही बोलणार आहे? हा त्याचे फायदे सांगतो ना ते. तर हे तेल आहे ना घरगुती आहे. याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही आणि हे तेल आपण केसांना लावण्यासाठी वापरू शकतो. हातपाय उकलतात हिवाळ्यामध्ये, तर मग त्यासाठी हे तेल बॉडी लोशनचं काम करतं. आणि आपलं महाराष्ट्र राज्य सोडून आहे ना बाहेरच्या राज्यामध्ये लोक आहे ना स्वयंपाक बनवण्यासाठी हे तेल वापरतात. तर हे तेल खूप चांगलं आहे, कुठलंही केमिकल नाही त्याच्यामुळे. तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर चला आम्ही तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.